सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे। सोलापुरात देखील विविध मंडळांकडून विविध आरास या ठिकाणी तयार करण्यात येत आहे। सोलापूरच्या पूर्व भागात गेल्या 55 वर्षापासून गणेशोत्सव साजरा करणारा आपला आप्पा गणपती मित्र मंडळ या मंडळाने यंदाच्या वर्षी प्रति बालाजीचा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे आणि या देखाव्याला बालाजी यांचं दर्शन घ्यायला सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत आहेत। आणि सध्या आपण याच आप्पा गणपती मंडळाच्या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी हा बालाजी मंदिराचा देखावा तयार केलेला आहे। गेल्या 55 वर्षापासून हे मंडळ सोलापुरात स्थापन होत असतं। दरवर्षी विविध आरास देखावे या ठिकाणी केले जातात। यंदाच्या वर्षीचा जो आकर्षण आहे तो प्रति बालाजी मंदिराचा आकर्षण आहे आणि तो देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। अनेक भाविक येत आहेत आणि त्यांना साक्षात तिरुपती या ठिकाणी जिथं भगवान बालाजींचं दर्शन ज्याप्रमाणे होतं त्याचप्रमाणे या सोलापूरच्या आप्पा गणपती मंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या देखावामध्ये बालाजींचं दर्शन होत आहे। या सर्व देखाव्यासंदर्भात बोलण्यासाठी मंडळाचे प्रमुख जे आधारस्तंभ आहेत सर्व आहेत। मेघनाथ येमूल माजी नगरसेवक आपल्यासोबत आहेत। दरवर्षी विविध कलाकृती असते, यंदाच्या वर्षी आपण बालाजीचं केलेलं आहे, काय वैशिष्ट्य काय सांगाल? नमस्कार। दरवर्षी म्हणजे आम्ही उत्तम करण्याचा जो प्रयत्न आम्ही करत होतो, मागील 4-5 वर्षापासून हे जे कलाकार प्रतिकृती बनवले आहेत 4-5 वर्षापासून आम्हाला विनंती करत होतो की आपण मोठा सेट आपण तिरुपती बालाजीचं इथं उभा करायचा, पण त्यांनी एक मोठं मैदान आम्हाला मागणी केली होती। पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी आम्ही जर एक बैठक घेतली, मग त्यांच्या मागणीनुसार आम्ही जे काय करायचं असेल गणपती जिथं आपण स्थापन करतो तिथंच आपण करावं लागेल म्हणून असं डिसिजन झाल्यानंतर मग मागील एक 6 महिन्यापूर्वी त्यांचं जे कलाकार त्यांनी माझी भेट घेतली होती, आमच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली होती। मग त्यांनी म्हणलं आम्ही काम चालू करू। मग तर कामाची त्यांचं पद्धत बघितली, ते मटेरियल बघितलं, आम्ही त्यांना काम करण्यास सुरुवात करायला सांगितली की त्यांनी मागील 6 महिन्यापासून त्यांनी काम सुरुवात केली। 6 महिन्यानंतर हा अतिशय उत्तम प्रतिकृती इथं त्यांनी तयार केल्यात, त्यांचा मी मनापासून आभार मानतो। किती दिवस लागले हे देखावा तयार करायला आणि कधी सुरुवात झाली? हा देखावा तयार करायला 6 महिने लागले आणि इथं सेटअप उभा करायला मागील 25 दिवस लागले सेटअप उभा करायला। आणि ही जी प्रतिकृती आहे ते तिरुपती इथलं देवस्थान सारखीच आहे? हां, त्याच्यासारखं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। अनेक जे लोक येत आहेत दर्शन घेत आहेत, काय प्रतिक्रिया आहे? हा जो भाग आहे पूर्व भागातील सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी विडी कामगार कामगारांचा हा परिसर आहे। अनेक लोक तिरुपतीला जाण्याचा योग कितीतरी लोकांना मिळत नसेल, कारण का मीच मागील 4 वर्ष झाले मी तिरुपतीला गेलो नाही आणि जात असतं 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष लागत असतात। त्या पद्धतीनं पण जे काय केलेत हे सर्व या कलाकारांचं पूर्ण त्यांना श्रेय आहे। एकंदरीत ही जी प्रतिकृती जी आहे दर्शन घेऊन अनेक भाविक धन्य होत आहेत। आप्पा गणपती मंडळासोबत थोडक्यात सांगा, कारण 55 वर्ष झाले आपल्या मंडळासोबत, त्या संदर्भात थोडं सांगा। गेली 55 वर्ष आपण आप्पा गणपती इथं स्थापन करतो। नुसतं गणेशोत्सव पुरता हा का नसतोच, याच्यासोबत आमचा लेझिमचा सुद्धा डाव असतो आणि पूर्ण वर्षभर मंडळाच्या माध्यमातून अनेक आम्ही सामाजिक कार्यक्रम करत असतो। विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करत असतो, कॅन्सर पेशंटना मदत करत असतो, रक्तदान शिबिर असतो, वृक्षारोपण असतं, असं अनेक कार्यक्रम समाजासाठी जे लोकांना जे गरज आहे ते गरज पूर्ण करण्याचं काम आम्ही मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतो। किती दिवस हे देखावा राहणार आहे आणि वेळ काय थोडं सांगा? हा देखावा विसर्जन पर्यंत आपण ठेवणारच आहे। टायमिंग काय? सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुला असणार आहे, विनामूल्य असणार आहे। आणि येणाऱ्या भक्तांना तिरुपतीमध्ये जो लाडू आम्ही प्रसाद देतो तशाच पद्धतीचा आजपासून लाडूचा प्रसाद आम्ही देतो आहे आणि 2 दिवसानंतर पुलगर आणि दहीभात जेवढे बी भक्त येईल त्या सर्वांना प्रसाद इथं भेटणार आहे। मी एवढंच विनंती करणार आहे की तमाम सोलापुरातील सर्व जिल्ह्यातून हा देखावा पाहण्यासाठी यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पोलीस आयुक्तांनी उद्घाटन केलेलं आहे, काय प्रतिक्रिया होती? पोलीस आयुक्तांनी उद्घाटन केलं तर त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी प्रामुख्याने त्यांचा तो स्थानिक त्यांनी AP-मध्ये आहेत आणि त्यांनी इथं आल्यानंतर त्यांनासुद्धा पूर्ण मंदिरामध्ये गेल्यासारखं असं वाटतं म्हणून त्यांची प्रतिक्रिया होती आणि आम्ही त्यांना विनंती केली होती की ह्या प्रतिक्रिया बघण्यासाठी खूप लोक येतात, इथं काय अडचण असतात त्यांनी सगळ्या अडचणी त्यांनी पूर्ण करण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे। मागच्या वर्षी राजस्थानचा देखावा होता, यावर्षी बालाजी प्रकटले, काय प्रतिक्रिया? मागील वर्षी खूप छान प्रयत्न होता, परंतु आता मंडळ या स्तरावर आलं आहे की उत्तम कलाकृती आता मंडळाकडून आम्हाला आता इथून माघार घेता येत नाही, आम्हाला चांगलंच करावं लागेल म्हणून मागच्या वर्षीपेक्षा सुंदर सरस आणि भव्य देखावा आम्ही सादर केलेला आहे। किती दिवस लागले?
हा देखावा तयार करण्यासाठी कारागिरांना विविध गोदामात त्यांनी 6 महिने काम केले आणि इथं येऊन बसवायला ते साहित्य त्यांना मागील 25 दिवसापासून ते दिवस रात्र काम केले. भाविकांना जे दर्शनासाठी येणार त्यांना कशी व्यवस्था आहे? कारण तुम्ही बऱ्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुरक्षेच्या कारण वाकीटोकी दिलेल्या आहे, CCTV आहे, त्या संदर्भात इथं कुठल्याही लेवलचा इथं म्हणजे आम्ही माघार घेतले नाही आहे. प्रत्येक सुरक्षाच्या म्हणजे आम्ही फायर एक्स्टिंग्विशरसुद्धा बसवलेले आहेत तिथं, CCTV कॅमेरे बसवलेले आहेत आणि वॉकी दिलेले आहेत सर्वांना. सुरक्षा गार्ड बाउन्सरसुद्धा आम्ही तैनात केलेले आहेत. म्हणजे भाविक भक्तांच्या सुरक्षेची पूर्णतः काळजी इथं घेण्यात आलेली आहे. कोणाकोणाचं सहकार्य लागतं? कारण तुमचं मंडळ खूप मोठं आहे. आता कोणा एकाचं नाव घ्यायला इथं आम्हाला अवघड होईल, पण हा मंडळ असं सामदाम काम करणारे इथं खूप कार्यकर्ते इथं आम्हाला लाभलेले आहेत. काय वाटतं आज म्हणजे एक अप्पा गणपती मंडळाची चर्चा पूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यात झालेली आहे. बालाजीचं प्रतिनिधी काय? अतिशय उत्कृष्ट असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सोलापुरात नाही तर सोलापूर जिल्ह्यातल्या बाहेरनं सगळे या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत. अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी प्रतिसाद हे जे बघतो आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आतासुद्धा या ठिकाणी भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात अजूनसुद्धा याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यावं, बालाजीचं दर्शन घ्यावं असं मी या सोलापूरकरांना आवाहन करतो. अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी मंडळाच्या वतीने देखावा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. अप्पा गणपती 1969 पासून ते आज 55 वर्ष वर्धापन दिनानिमित्त मेघनाथ येमुलच्या अथक परिश्रमामुळं आणि सर्व मंडळाचे सर्व सभासद आणि एकत्र येऊन हे जे कार्य या ठिकाणी सादर केलेलं आहे अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी आम्ही पूर्णपणे या ठिकाणी करत आहोत. 55 वर्ष झालेत मंडळाला, काय सांगाल कोणासाठी? नाही, एकदम उत्कृष्ट असं प्रतिसाद आहे. भाविकांचा खूप ओढ आहे. आम्ही पश्चिम विभागामध्ये वगैरे फिरत असतो, त्या ठिकाणी अक्षरशः आम्हाला ॲड्रेस विचारत आहे दाजीपेठ अप्पा गणपती हा कुठं आहे म्हणलं तर म्हणजे लोकांना एवढा मोठा म्हणजे क्रेज निर्माण झालेला आहे. काय सांगाल, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय तर बघायला. तसं काय नाही, सकाळ ते संध्याकाळपर्यंत लोक येतं चालले तर दर्शनासाठी. खरं म्हणलं तर हे वर्षी अप्पा गणपतीच्या वतीने आपण साजरा चांगला डेकोरेशन चांगला साजरा केलं आहे. सोलापुरातच जिल्ह्यातूनच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतील असा आपण उत्कृष्ट देखावा केलेला आहे आणि चर्चा पूर्ण महाराष्ट्रात होत आहे. अप्पा गणपतीचं नाव सोलापुरातून तर होतच आहे, पूर्ण महाराष्ट्रात पण होईल अशी आमची इच्छा आहे. सर्व भक्त भाविकांना मी शुभेच्छा देतो. हे प्रतिकृती तुम्ही तयार केलेले किती दिवस लागले, किती मेहनत घ्यावं लागेल? मी हे 6 महिना अगोदर चालू केलं हां आता हे 6 महिन्यांनी पूर्ण झालं आहे. आम्हाला बी वाटलं नव्हतं एवढं भव्य होईल आणि आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला झालं आहे. सर्वजण चांगला प्रतिसाद दिले तर खूप मेहनत लागला आम्हाला करायला. काय काय याच्यात वैशिष्ट्य आहे तुम्ही सांगा, कारण लोक नाव घेत आहेत. वैशिष्ट्य भगवंताची कृपा आहे, बालाजी कृपा आहे. याच्यापेक्षा मला एवढं काय स्वतः बनवलं ती काय? स्वतः आम्ही तिघांनी बनवलं आहे. सगळं मॅन्युअल वर्क आहे. खूप वर्षापासून आमची इच्छा होती की असं साकारायचं बालाजी मंदिर. याच्या अगोदर कुठं असं बनवलंय प्रतिकृती? नाही, याच्यावर बालाजी 7 दरवाजे बनवत होते श्रीराम मंदिर जवळ, ते एक 10-12 वर्षाखाली. तेव्हापासून मला एक CD मिळाला होता, व्हिडिओ याचा ॲनिमेशनचा व्हिडिओ मिळाला होता. असलं पूर्ण मंदिरचं प्रतिकृती ॲनिमेशन होतं. ते मी व्हिडिओ बघितल्यानंतर मला लक्षात आलं की असं आपण पण करावं अशी इच्छा होती खूप वर्षापासून. यावर्षी त्या अप्पा गणपती यांनी आम्हाला संधी दिली, त्यांचा पण मी खूप आभारी आहे. 6 महिना झाले बनवायला. 6 महिन्याची मेहनत आहे. काय सांगा? कसं आमच्या कष्टाचं फळ आम्हाला भेटल्यासारखं झालं. असं आम्ही जेवढं मेहनत केलं त्याच्यापेक्षा आम्हाला थोडं समाधान म्हणजे मनाला समाधान वाटण्यासारखं आम्हाला हे मिळालं, तेवढंच आमचं समाधान आहे. सुरुवात कशी केली? अगोदर डिझाईन तयार केलं, हो, आधी गोळा केलं, डिझाईन तयार केलं, मग वर्क चालू केलं. 6 महिन्याआधी आमचं वर्क चालू झालं. मग जसं जसं होत गेलं तसं तसं आम्ही ते बाजूला सोडून दुसरे वर्क तयार. मदतनीस म्हणून जे लागणार आहे ते आपल्या गल्लीतले ते मंडळाचे सगळे? हो, मंडळाचेच बाहेरच्या कोणी नाहीत. आम्ही तिघांनी मिळून जास्त केलं घरापाशी. परत तिथं आणल्यावर सर्व मंडळाचे वगैरे कार्यकर्त्यांनी मदत केलं, सर्वांचं सहकार्य लाभलं सर्वांना. आज जे भगवान बालाजीची मूर्ती आहे ती खरोखर उभे कसं दिसते, त्यासाठी किती मेहनत घेतली काय? त्यासाठी कसं आपल्या मनापासून जे केलं ना ते मनापासून केल्यामुळे एवढं मोठं सेट आपण उभं केलं यावेळेस आपण. असं झालं ते तेवढं. आज सोलापुरातील दाजीपेठ येथील अप्पा गणपतीच्या
एकूण रोषणाईच्या गेल्या अनेक वर्षून त्यांचा विक्रमी असतो, पण यावर्षीचं खरोखरच भूवैकुंठाचे दैवत श्री बालाजी यांनी इथं प्रत्यक्षात अवतारले असे भास होतो. मी स्वतः बालाजी भक्त असल्याने तिथल्या बालाजी तिरुपतीमधले जे अनुभव येतात ते साक्षात इथं अनुभव येऊ लागले, याबद्दल कुठल्याही शंका नाही. खरोखरच याबद्दल मी या मंडळाचा व सर्व सदस्यांचा धन्यवाद देतो, कारण असला आरस ठेवून चांगल्या प्रकारे भक्तिमय वातावरण या परिसरात केले त्याबद्दल त्यांचा पुनश्च एकदा अभिनंदन करतो. సోలాపూర్లో బాలాజీ దర్శనం అవుతుంది ఏం ఇది ఇప్పుడు మనకి ఇక్కడ పూర్వభాగంలో అని మన పైల సోలాపూర్లోనే మనకు పైల ఇంత భవ్య దివ్య దేవాలయం చూడడం దొరుకుతుంది. సాక్షాత్ ఎవరు తిరుపతికి పోయి సకాసలేరు వాడిలా ఈరోజు వచ్చి దర్శనం తీసుకునేలాగా ఫీలింగ్ ఉన్నది. ఫ్యామిలీ సోబత్ దర్శనం ఫ్యామిలీ సోబత్ దర్శనం మాది సేమ్ లోపల మన తిరుపతిలో ఏం సేమ్ అంతా ఫెసిలిటీస్ ఉన్నాయి, అన్ని అమ్యూనిటీస్ ఉన్నాయి లోపల, సేమ్ డిక్టో అన్ని అట్లనే ఉన్నాయి లోపల. యాడికి వచ్చినావు? రత్నగర్ నుంచి. ఎట్లా అనిపించింది దర్శనం? మంచిగా అనిపించింది. తిరుపతి పోయేలాగా అనిపించింది. తిరుపతి పోయేలాగా అనిపించింది. दर्शन తీసుకున్నా? తీసుకున్నా. कसं वाटलं दर्शन? चांगलं वाटलं. सजावट कशी आहे? छान आहे. बालाजीचं दर्शन घेतलं तर बालाजी दर्शन आहे सर. अव्वा इथला अनिపించింది? बालाजीचं दर्शन घेतल्यासारखं वाटतं कसं वाटलं दर्शन? चांगलं आहे. बालाजी दिसलंय का? हा हा. कसं वाटलं सांग? एकदम मस्त वाटलं. हां. चांगलं कुठून आला वाटलं बघा. तुम्ही? इथं अर्कल हॉस्पिटल. छान वाटलं? हो छान वाटलं बघायला. सगळं म्हणजे डिझाईन वगैरे सगळं छान वाटलं. एकदम मस्त आहे. लाडू घेतलाय का? लाडू घेतले. एकदम मस्त लाडूची सुद्धा टेस्ट. ఏం తెలుగులో మాట్లాడు యా ఏం పేరు? శ్రీనివాస్ యాడుంటావు? గీతానగర్లో. ఇట్లా అనిపించింది దర్శన్? ఏక నంబర్ తిరుపతికి వచ్చినలాగా అనిపిస్తుంది. తిరుపతి వచ్చిన దర్శనం తీసుకున్నాక దర్శనం చేసుకునేలాగా మస్తు అనిపిస్తుంది. మంచిగా ఉన్నది. చాలా సంతోషం, ఆనందం అనిపించింది. తిరుపతికి ఏడిది కాలేదు ఇప్పుడు నీడ పోయొచ్చినాం కానీ అట్లా అనిపిస్తుంది పోయొచ్చినలాగా. తిరుపతిలో ఉన్నలాగానే అనిపిస్తుంది ఎగ్జామ్ బెస్ట్. ఏమంటే మా అత్తమ్మ అంత దూరం రానికి కాలేదు కానీ ఇంటికి తోలుకొచ్చి దర్శనం ఇప్పియాలన్నట్టు మా మనసులో ఉన్నది. आणखीन काही भाविक आहेत दर्शन दादा कसं वाटलं दर्शन काय? उत्तम आहे, एकदम तिरुपतीला गेल्यासारखं वाटतंय. आणि तिथल्या त्या लोकांना ज्यांना जाता येत नाही ते ते इथं येऊन दर्शन घेऊ शकतात आणि चांगला उत्तम प्रकारे केलेलं आहे. थँक्यू. खरं म्हणलं तर आप्पा गणपती मंडळ हा गेल्या 55 वर्षापासून सोलापुरात स्थापन झालेला मंडळ आहे. दरवर्षी विविध नाविन्य उपक्रम या मंडळातर्फे राबवण्यात येतात. रक्तदान शिबिर असेल, सामाजिक उपक्रम असेल किंवा धार्मिक विधी देखील मंडळातर्फे केली जाते. यंदाच्या गणेशोत्सवाच्या या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या दाजीपेठमध्ये जो पूर्व भागात सोलापूरचा पूर्व भाग म्हटला जातो त्या पूर्व भागामध्ये प्रति बालाजी मंदिर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. प्रतिकृती साकारलेली आहे. हजारो भक्त दररोज या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि एक चांगला उपक्रम आप्पा गणपती मंडळाने या ठिकाणी राबवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. जहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.